मांसाहार का नको? भाग 2. प्रारंभ. सध्याचे युग काहीसे धावपळीचे बनले आहे. आचार, विचार, आहार यामध्ये तर फारच बदल झाला आहे. दुसऱ्या देशाची नक्कल करण्यात फार मोठेपणा वाटत आहे. मग ते चुकीचे असले तरी चालते. यामुळे स्वतःवर कोणते दुष्परिणाम होतात याकडे कोणाचेही लक्ष नाही. जेव्हा दुसऱ्या देशातून वाईट निष्कर्ष काढले जातील तेव्हाच आपल्याला कळेल. मला या लेखात आहाराविषयी काही सांगावेसे वाटते. प्राचीन काळापासून माणसांना काय खावे व काय खाऊ नये या संदर्भात विचार केलेला आपण पाहतोच. प्राचीन काळी जंगलातील फळांना जास्त महत्त्व दिले जात होते आणि ते सत्यही आहे. विज्ञानही तेच सांगते. परंतु मध्यंतरीच्या काळात अज्ञान जास्त पसरल्यामुळे विरुद्ध विचार जास्त वाढले होते. सध्या काही लोक मांसाहार सेवन करणे शरीराला पोषक आहे असे सांगतात व त्यासाठी अनेक युक्त्याही करतात, ज्याचे उत्तर सर्वसाधारण माणसाला देता येत नाही. त्या युक्त्या खालीलप्रमाणे आहेत. पहिली, शरीराला प्रथिने आवश्यक आहेत. ते नाही मिळाले तर शरीराची योग्य वाढ होत नाही व रोगराई वाढते. दुसरी, मांसात भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत, त्यामुळे मांसाहार करणे इष्ट ठरते. तिसरी, अहिंसक वृत्तीच्या लोकांना ते सांगतात की वनस्पती खाण्याने हिंसा होत नाही का? चौथी, दूध सुद्धा रक्तापासून बनले आहे, तेव्हा दूध घेणे म्हणजे मांसाहार सेवन करणे, मग मांसाहार करणे काय वाईट? पाचवी, वाढत्या लोकसंख्येच्या मानाने अन्न पुरेलच असे नाही, तेव्हा उपजीविकेसाठी मांसाहार केलाच पाहिजे. सहावी, पिल्ले न तयार होणारी अंडी म्हणजे शाकाहारी अंडी आणि ती खाल्ली तर त्यात कुठले पाप आणि हिंसा असेही सांगतात. सातवी, बऱ्याच वेळी अशीही युक्ती केली जाते की मग या जनावरांचे काय करायचे, यांचा उपयोग काय? बकरी, डुक्कर, कोंबडी हे कोणत्या कामाचे आहेत, त्यांना मारले पाहिजे. आठवी, मांसाहार म्हणजे पाप व हिंसा होय. जेव्हा तुम्ही वनस्पती खाता तेव्हा ती हिंसा नव्हे काय? त्यांनाही जीव असतो असा प्रश्न उद्भवतो. नववी, मांसाहारामुळे शक्ती खूप मिळते म्हणून मांसाहार केला पाहिजे असे सांगितले जाते. दहावी, समुद्रकिनारी, बेट अशा ठिकाणी अन्न नसते म्हणून परिस्थितीमुळे मांसाहार करणे योग्य असे सांगितले जाते. आजच्या आधुनिक काळातील, आधुनिक जगातील धार्मिक विचार. आजच्या आधुनिक युगात धार्मिक म्हणवून घेणारे लोक आहेत, पण धार्मिकामधीलच लोक चक्क मांसाहार करतात. देवाला नैवेद्य सुद्धा मांसाचे, रक्ताचे तसेच बळी देऊन करतात. उपासना त्यांची वेगळी आहे. नरबळी, पशुबळी असे काही प्रकार आहेत. सध्या नरबळीचे प्रमाण कमी होत असून पशुबळीचे प्रमाण वाढले आहे. या उलट शाकाहारी नैवेद्य देणारे व बळी न देणारे धार्मिक लोक आहेत. ते मांसाहार निषिद्ध मानतात व त्यासाठी खालील युक्त्या देतात. पहिली, मांसाहारामुळे प्राणी हत्या होते, प्राणी हत्येमुळे पाप लागते. दुसरी, प्राण्यांना मारल्याने हिंसा होते, भूतदया होत नाही. तिसरी, मांस हे अभक्ष्य आहे, मांसाहार हा राक्षसी आहार आहे. चौथी,
मांसाहारामुळे बुद्धी भ्रष्ट होते. अशा प्रकारे आज 2 प्रकारच्या विचार प्रणाली अस्तित्वात आहेत. त्यामुळे नवीन पिढीला नेमके खरे काय आहे हे समजणे आवश्यक आहे. ते न समजून घेतल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. धार्मिकतेच्या नावाखाली सुद्धा 2 विचार प्रणालींचे अस्तित्व आहे. यामध्ये काही लोक अमानुष, क्रूर, धोकेबाज, विश्वासघातकी व्यवहार करतात. माणसातच भेदभाव असल्याने त्यांचे म्हणणे सुद्धा दांभिक वाटते. हे लोक विज्ञानवादी लोकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोनातून या दोघांचेही मूल्यमापन करणे आवश्यक आहे. निसर्ग स्वतः शिक्षक आहे. त्यातील तत्व सत्य व शाश्वत आहेत. म्हणून निसर्गाचे अवलोकन केले तर आपणास आजही सर्व समस्यांचे बरोबर उत्तर मिळेल. निसर्गामध्ये निसर्गाचे संतुलन आहे. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. जीवो जीवस्य जीवनम. निसर्गात निर्जीव पदार्थांचा वापर करून, उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, पाणी, हवा, वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात. त्याला आपण ऑर्गॅनिक फूड असे म्हणतो. या वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावरच प्राणी जगत असतो. जर वनस्पती नष्ट झाल्या तर प्राणीही आपोआप नष्ट होतील, कारण ते स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत. मनुष्यही त्यातच येतो. प्राण्यांचे शरीर वनस्पतीजन्य अन्न, हवा, पाणी, अग्नी, प्रकाश इत्यादीवर चालते. प्राण्यामध्ये काही प्राणी केवळ वनस्पतीवर जगणारे, काही वनस्पती व प्राण्यांवर, तर काही केवळ प्राण्यावर जगणारे, तर काही कुजणाऱ्या पदार्थांवर जगणारे आहेत. प्रत्येकाचे शरीर हे त्या अन्नाला घेण्यासाठी योग्य बनले आहे. ईश्वराची व्यवस्थाच अजब आहे. ज्याला ईश्वर मानावयाचा असेल त्यांना निसर्गाला तरी मानावेच लागेल. अन्नाप्रमाणे शरीर रचना. प्राण्यांना कोणते अन्न घ्यायचे, तसेच त्या अन्नाला कोणती शरीर रचना योग्य ठरेल अशी व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे. म्हणून मांसाहारी प्राण्यांच्या शरीरात मांसाला पचविण्यासाठी लागणारी रसायने असतात व शक्यतो त्यांची आतडी लांब नसतात. जर मांस आतडीत जास्त वेळ राहिले तर ते कुजते, दुर्गंध निर्माण होतो. आम्ल विषारी पदार्थ तयार होतात जे शरीराला घातक असतात. म्हणून न पचलेले मांस किंवा त्याचा शेष भाग जास्त वेळ आत ठेवता येत नाही. परमेश्वराने प्रत्येकाचे अन्न तयार केले आहे. ते घेण्यात पाप, पुण्य व हिंसा अहिंसा नव्हे. परमेश्वराने सृष्टी बनवताना प्रत्येक जीवधारीला त्यांचे खाद्य निर्माण करून ठेवले आहे. वनस्पतीचा निर्जीव वस्तू, उदाहरणार्थ हवा, पाणी, सूर्यप्रकाश व जमिनीतील खनिज यांचा वापर करतात व त्यावर त्या जगतात. वनस्पतीवर शाकाहारी प्राणी व शाकाहारी प्राण्यावर मांसाहारी प्राणी व मांसाहारी प्राण्यावर दुय्यम मांसाहारी प्राणी जगत असतात. त्यांचा नैसर्गिक आहार जो असेल तो घेतला पाहिजे. तो बदलता येत नाही, कारण शरीर रचनाच तशी आहे. चिमण्या व इतर पक्षी वाळू, खडे खातात, कारण त्यांचे शरीर त्यांना अनुकूल आहे. पण आपले शरीर अनुकूल नाही. जर खडे आपण खाल्ले तर मूतखडा होईल. मांजर उंदीर मारून खाते, साप हा बेडूक व उंदीर मारून खातो. बहिरी ससाना पण पक्षी मारून खातात. हे त्यांचे नैसर्गिक अन्न असल्यामुळे पापाचा प्रश्नच येत नाही. म्हणून त्याला हिंसा म्हणता येत नाही. या उलट नैसर्गिक नियमाविरुद्ध वागाल तर पाप, हिंसा होईल.
आज तांत्रिक युगात अनेक मशीन्स बनविल्या जातात. त्यांची रचना ही देखील कोणते इंधन वापरावयाचे यावर अवलंबून असते. काही पेट्रोलवर, काही वाफेवर चालणारी यंत्रणा असतात. विद्युतवरचे यंत्र पेट्रोलवर चालविले, सूर्यप्रकाशावरचे यंत्र विद्युतवर चालविले तर लवकर खराब होईल. मशीन खराब होणे म्हणजे नुकसान आहे व ते होऊ नये असेच प्रत्येकाला वाटणार. निसर्गात सुद्धा प्राण्याचे शरीर म्हणजे यंत्रच आहे. त्याचे इंधन जे ठरलेले आहे तेच घेणे फायद्याचे आहे. दुसरे घेणे म्हणजे शरीरात बिघाड करून घेणे होय. वनस्पतीवर जगणारे प्राणी जर वनस्पती घेत असतील तर तेथे हिंसा होते असे समजू नये. कारण शेवटी जिवंत राहण्यासाठी परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला अन्नाची व्यवस्था केलेली आहे. निसर्गाच्या आधारावर मनुष्य हा निसर्गतःच शाकाहारी प्राणी आहे. निसर्गात आपण पाहिले की प्राण्यांचे शरीर, स्वभाव, गुणधर्म हे त्यांच्या आहाराशी संबंधित आहे. म्हणून मनुष्य हा शाकाहारी आहे का मांसाहारी त्यावरून आपणास ठरविता येईल. निसर्गातील शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांच्या शरीरातील बाह्य आंतरिक रचना तसेच स्वभाव यांची तुलना करून मग मनुष्याशी तुलना करू व त्यावरून मनुष्य हा कोणत्या गटात मोडतो हे पाहू. क्रमसंख्या 1. शाकाहारी प्राण्यांच्या पिलांचे डोळे जन्मताच उघडतात. मांसाहारी पिलांचे डोळे जन्मताच उघडलेले नसतात. ते 3 ते 8 दिवस बंद असतात. क्रमसंख्या 2. शाकाहारी प्राण्यांचे जबडे डाव्या व उजव्या बाजूला असतात. मांसाहारी प्राण्याचे जबडे फक्त खाली वर असतात. क्रमसंख्या 3. शाकाहारी प्राण्याचा आवाज मधुर व गोड असतो तर मांसाहारी प्राण्याचा आवाज कर्कश असतो. क्रमसंख्या 4. शाकाहारी प्राण्यास घाम येतो तर मांसाहारी प्राण्यांना घाम येत नाही. क्रमसंख्या 5. शाकाहारी प्राण्यांना सुळे दात नसतात, असले तर लांब नसतात. मांसाहारी प्राण्यांना सुळे दात असतात व ते लांब असतात. क्रमसंख्या 6. शाकाहारी प्राणी पाणी ओठांनी पितात तर मांसाहारी प्राणी जिभेने आवाज करून पाणी पितात. क्रमसंख्या 7. शाकाहारी प्राण्यांची नखे व खूर लांब नसतात, पंजेही नसतात तर मांसाहारी प्राण्यांची नखे, खुरे लांब असून पंजे असतात. क्रमसंख्या 8. शाकाहारी प्राण्यांच्या पायाच्या रचनेमुळे चालताना आवाज होतो तर मांसाहारी प्राण्यांच्या तळपायाची रचना चालताना आवाज होऊ नये अशी असते. क्रमसंख्या 9. शाकाहारी प्राण्यांचे सुळे दात व बाकीच्या दातांत अंतर नसते तर मांसाहारी प्राण्यांच्या दातांत अंतर असते. क्रमसंख्या 10. शाकाहारी प्राण्यांच्या सुरुवातीचे दात दुधाचे पडून दुसरे दात येतात तर मांसाहारी प्राण्यांना जन्मताच असणारे दात कायम असतात, ते पडत नाहीत व दुसरे येत नाहीत. क्रमसंख्या 11. शाकाहारी प्राण्यांच्या आतडीची लांबी ही शरीराच्या 8 ते 10 पट लांब असते, कारण वनस्पतीजन्य अन्न आतडीत काही काळ राहिले तरी कुजणे, ऍसिड किंवा विषारी पदार्थ तयार होत नाहीत, उलट पचवायला वेळ लागतो.
तसेच मांसाहारी प्राण्यांची आतडी कमी लांब असते, कारण मांस आतडीत जास्त वेळ राहिले तर ऍसिड विषारी पदार्थ तयार होतात, शरीरावर आघात होतो. म्हणून पचलेले अन्न लवकर बाहेर टाकता यावे व अनिष्ट परिणाम होऊ नयेत यासाठी आतडी कमी लांब असतात. क्रमसंख्या 12. शाकाहारी प्राण्यामध्ये हरित द्रव्य पचविण्याची क्षमता असते, तर मांसाहारी प्राण्यांत हरित द्रव्य पचविण्याची क्षमता नसते. क्रमसंख्या 13. पचन संस्थेत निर्माण होणाऱ्या एन्झाईम्स विकर हे वनस्पती व वनस्पतीजन्य पदार्थांना पचविणारे असतात. मांस पचविणारे एन्झाईम्स शाकाहारी प्राण्यामध्ये नसतात. लिव्हर व पित्ताशय लहान असतात, तर मांसाहारी प्राण्यांच्या पचन संस्थेत निर्माण होणाऱ्या एन्झाईम्स या मांसांना पचविणाऱ्या असतात. लिव्हर व पित्ताशय शरीराच्या मानाने मोठे असतात. क्रमसंख्या 14. शाकाहारी प्राण्यांना अंधारात पूर्ण दिसत नसते, डोळे बदामाप्रमाणे दिसतात. मांसाहारी प्राण्यांना अंधारात चांगले दिसते, डोळे गोल असतात. क्रमसंख्या 15. शाकाहारी प्राणी सहसा रात्री झोपतात व दिवसा फिरतात, तर मांसाहारी प्राणी रात्री फिरतात व दिवसा झोपतात. क्रमसंख्या 16. शाकाहारी प्राणी क्रूर नसतात, तर मांसाहारी प्राणी क्रूर असतात. क्रमसंख्या 17. शाकाहारी प्राणी धोकेबाज नसतात, पण शक्तिवान असतात. उदाहरणार्थ गाय, बैल, घोडा. तर मांसाहारी प्राणी धोकेबाज असतात व शक्ती कमी असते. उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, वाघ. क्रमसंख्या 18. शाकाहारी प्राणी दमदार असतात, तर मांसाहारी प्राणी दमदार नसतात. क्रमसंख्या 19. शाकाहारी प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून कधीच खात नाहीत. उपाशी राहतील पण मारणार नाहीत. तर मांसाहारी प्राणी यांच्या समोर कितीही श्रेष्ठ अन्न समोर ठेवले तरीही ते मांसाहाराकडेच वळतात, दुसऱ्या प्राण्यांना मारून खातात. क्रमसंख्या 20. शाकाहारी प्राणी शिकार करू शकत नाहीत, तर मांसाहारी प्राणी कुठल्याही हत्याराचा उपयोग न करता शिकार करू शकतात. क्रमसंख्या 21. शाकाहारी प्राणी दीर्घायुषी असतात, तर मांसाहारी प्राणी अल्पायुषी असतात. क्रमसंख्या 22. शाकाहारी प्राण्यांची श्वासोच्छवास संख्या प्रतिवेळेस कमी असते, म्हणजेच श्वसनक्रिया हळू चालते, तर मांसाहारी प्राणी यांची श्वासोच्छवास प्रतिवेळेस जास्त असते, म्हणजे श्वसनक्रिया लवकर होते. क्रमसंख्या 23. शाकाहारी प्राण्यांची रक्त पिण्याची इच्छा नसते, तर मांसाहारी प्राण्यांची रक्त पिण्याची नैसर्गिक इच्छा तीव्र असते. क्रमसंख्या 24. शाकाहारी प्राणी रक्त पचवू शकत नाहीत, तर मांसाहारी पशु रक्त पचवू शकतात. क्रमसंख्या 25. शाकाहारी प्राण्यांना शिकार करण्याची कला विद्या अवगत नसते, तर मांसाहारी प्राण्यांना शिकार करण्याची कला विद्या नैसर्गिकच असते. क्रमसंख्या 26. शाकाहारी प्राण्यांना शिकार करावयाची म्हणजे हत्यारे वापरावी लागतात, तर मांसाहारी प्राण्यांना हत्यारे वापरण्याची गरज नसते. काहीच मदत न घेता शिकार करू शकतात. क्रमसंख्या 27.
शाकाहारी प्राण्यांच्या शरीरातून ज्या ऊर्जेचे उत्सर्जन होत असते ते जास्त असते, कारण वनस्पतीजन्य पदार्थामध्ये ती जास्त असते, म्हणून बाहेर ऊर्जा जास्त दिली जाते. तर मांसाहारी प्राण्यांच्या शरीरातून ज्या ऊर्जेचे उत्सर्जन होते ते कमी असते, कारण मांसात ती कमी असते, म्हणून ऊर्जा बाहेर कमी दिली जाते. क्रमसंख्या 28. शाकाहारी प्राण्यामध्ये रोगराई कमी असते आणि कार्यक्षमता जास्त असते, तर मांसाहारी प्राण्यामध्ये रोगराई जास्त असते, कार्यक्षमता कमी असते. क्रमसंख्या 29. मातृत्व हे वात्सल्यपूर्ण असते. भूक लागली तर शाकाहारी प्राणी स्वतः मरतील पण आपल्या पिलांना खाणार नाहीत, तर मांसाहारी प्राण्यामध्ये मातृत्व सुद्धा क्रूरतेची पराकाष्ठा दाखविते. भूक लागल्यावर पिलांना खाऊन टाकतात. असे एक वा अनेक प्रकारचे भेद दोन्ही प्रकारच्या प्राण्यामध्ये मूलतः दिसतात. म्हणून शाकाहारी प्राणी हे निसर्गतः मांसाहारी प्राण्यापेक्षा वेगळे आहेत. आता यातून मनुष्य प्राणी कोणत्या गटात बसतो ते ठरवावयाचे. मनुष्य हा निसर्गतः शाकाहारी प्राणी आहे हे वरील फरकावरून स्पष्ट होते, कारण मनुष्यात सर्व शाकाहारी प्राण्यांची लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ, आतडी लांब असणे, ओठाने पाणी पिणे, दात पडून पुन्हा येणे, दीर्घायुषी असणे इत्यादी हत्याराशिवाय शिकार करता येत नाही. शिकार करायला शिकावी लागते. कुठल्याही प्राण्याला पकडून कच्चे खाऊ शकत नाही, म्हणून तो निश्चित शाकाहारी आहे व शाकाहारीच राहायला पाहिजे. बरे, तो मांसाहार करेल तर शरीरावर अनिष्ट परिणाम होतील. त्याचे स्पष्टीकरण असे करता येईल की मांसात तेजाब जास्त असते. ते मांसाहारी माणसाच्या तोंडातील क्षारयुक्त लाळेला तेजाब बनविते व पचनशक्ती खराब होते. त्यातून शेकडो रोग होतात, कारण पचनशक्ती खराब होणे म्हणजे हजारो रोगांचे ते एक मूळ आहे. मांसाहारी प्राण्याची गुण म्हणजेच क्रूरता, रोगी, हिंसक, धोकेबाज, अन्याय हे आहेत. क्रमशः